नक्कीच होतोय आणि हे स्वागत केला जाईल. पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जातं तुमच्या मुख्य व्यासपीठाकडे. ओव्हर टू कॉम्बॉक्स मिस्टर यशवंत ठाकूर. जावा मॅचच्या दिशेने वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. महिला दिनाच्या निमित्ताने आपण पाहिलं तर अर्थातच आदर सत्कार होतो. जावा मॅचच्या दिशेने सेमीफिनाले 2 ची होती सुरुवात. सॉफ्ट हँडेड सिंगल काही वेळेसाठी DRS उपलब्ध नसणार ही सुद्धा सूचना आपण तुमच्यापर्यंत पोहोचवतो. उलटच बॉल अर्थातच टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडं आतमध्ये आलाय. स्ट्रेच चला मिस्टर वैभव, मॅच सुरू आहे. हलक्या हाताने स्टेअर केला. साईडला बसा, साईडला. हलक्या हाताने पंच केलंय. आता मात्र आपल्याकडे DRS उपलब्ध आहे. महिला वर्गाला विनंती आहे की प्लीज आपण पुन्हा एकदा मुख्य मंचावरती विराजमान व्हायचं आणि जाऊया मॅचच्या दिशेने. सेमीफिनाले 2 सध्याच्या घडीला सुरुवात. चेंडू आणि फळीमधला कडवा संघर्ष आपण पाहतोय. YBCC चषक 2026 आहे. दैदिप्यमान आयोजन नियोजन. बॅकफुट वरती गेले, जागा बनवली. पार्श्वनाथ बिल्डर्सला सलामी देणार सिंगला. टोटल 3 वरती आहे. शेवटचा अंतिम बॉल येणं बाकी आहे. जय जगोंदे वागवन, वामिका स्टार, मेहुल पाटील सरांची सुद्धा उपस्थिती आपण पाहतो, ज्यांच्या माध्यमातून सातत्याने मागच्या 2 वर्षामध्ये वाईक कट्ट्याला पालघर संघ पुरस्कृत करण्यात आला. आणि सध्याच्या घडीला वामिका स्टार, जय जगोंदे वागवन टीम आपण पाहतो. मिस टाइम स्ट्रोक आहे. सरळ बॉलरच्या हातामध्ये टाळ्या शिट्ट्या सर्व काही आपण पाहतोय. आगवण डॉट बॉलने षटकाची समाप्ती. एका षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा धावफलकावरती आहेत. 20 मिनिटाचं टायमर आपलं ऑन आहे. टाइम इज अ मनी. वेळ कोणासाठी थांबत नाही मित्रांनो. प्लीज बी फास्ट अँड बी फ्युरियस. चला मयूर, आपल्याला विनंती असेल आपण मुख्य मंचाकडे यायचं आहे. हमजा 11 संघाकडून मयूर प्रिन्सला इंट्रोड्यूस केलं गेला. हलक्या हाताने फक्त आणि फक्त स्टेअर केलाय. एक धाव निश्चितच मिळेल. प्रिन्स 4 वरती आहे. डाऊन द लेग साइड पंच वळत आहेत. व्हाईट बॉलचे संकेत येतील. चिराग सरांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. नॉन स्टॉप अंपायरिंग त्यांनी केली आहे. एवढं सोपं काम नाहीये मित्रांनो. हलक्या हाताने खेळायचं होतं. संपर्क झाला होता म्हणजे कॅच ड्रॉप आहे. कॅच ड्रॉप आहे. तेजस अडचणीमध्ये असता, परंतु तसं झालं नाहीये. क्रिकेट असेल किंवा आयुष्य जर तरला महत्व नाहीये. विकेटवरती टीम मिटिंग करायची नाहीये प्लीज. आगवण विकेटवरती टीम मिटिंग करू नका. टोटलचा विचार केला धावफलक सध्याच्या घडीला 6 वरती या. 2 बॉलचा खेळ झालाय. यंग बालवीर सांस्कृतिक क्रीडा मंडळ आयोजित नियोजित 25वे रौप्य महोत्सवी वर्ष. सेकंड सेमी फिनाले. ऑलरेडी टीम हमजा 11 डहाणू क्वालिफाय झाली आहे टॉप 2 मध्ये.
डॉट बॉल येतवा 3 बॉल. सात धावा धावफलकावरती आहे. 7 ऑन द कार्ड. अजून एक सिंगल कंप्लीट होईल आणि धावफलक 8 वरती आहे. ईस्ट ऑन द कार्ड. चेक आपण पाहतोय मयूरसाठी 500 रुपयाचं पारितोषिक येतं नरेंद्रजी ठाकूर सरांच्या माध्यमातून जी अफलातून गोलंदाजी त्याने केली आहे. कॅमेरामॅनला सुद्धा विनंती, क्षणचित्र आपण टिपायची आहेत. अप्रतिम गोलंदाजीचा मारा मयूरच्या माध्यमातून आणि एक युवा खेळाडूला प्रोत्साहन देण्याचं काम. धन्यवाद डीजे, धन्यवाद नरेंद्र. जाऊया मॅचच्या दिशेने. धावफलक 8 वरती आहे. 1.5 चेंडूचा खेळ झाला. हार्दिक नेक्स्ट बॅटर. हार्दिक वरती पूर्णपणे जबाबदारी आहे. मागच्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं 3 ओव्हरमध्ये तितक्याशा धावा नव्हत्या. हार्दिक मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्याने धावांचं डोंगर उभं केलं. जब्बीर विरुद्ध 4 चौकार ठोकले आणि त्याच्यानंतर मॅच मध्ये टीम संघर्ष मुरबे आली होती. यश फाउंडेशन संघर्ष मुरबे आणि त्यांच्या विपक्ष आपण पाहतोय जय जोगनदेव वागवण, वामिका स्टार, पीएन स्पोर्ट्सची जर्सी त्यांच्या खांद्यावरती या. इथे इनसाइड एज आणि थोडंसं अडचणीमध्ये वाढ होताना दिसते विशालच्या. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण. टॉस का बॉस स्पॉन्सर ऑलवेज हॉलिडेज टूर्स अँड ट्रॅव्हल्स, पार्श्वनाथ बिल्डर यांचं सहकार्य आणि एक देखणं आयोजन नियोजन आपण पाहतो. हार्दिकच्या अर्थातच हार्दिकच्या प्रत्येक बाउंड्रीसाठी फॅशन अड्डा अरमानच्या माध्यमातून हर बाउंड्री अर्थातच प्रत्येक बाउंड्रीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. अभिषेक टेने आपल्याला सुद्धा विनंती, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जॉईन व्हा. नरेंद्र ठाकूर सरांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आपल्याला सुद्धा लाभलं जाणार आहे. संघर्षात्मक पारी तुम्ही खेळली आहे. अभिषेक टेने प्लीज या. टेनी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. डॉट बॉल येतवा 9 धावा धावफलकावरती आहेत. हलक्या हाताने ऑन साइडला फक्त दिशा दिली या. टेनी कुठे असेल प्लीज प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं. धावांचा विचार केला. धावफलक 10 वरती आहे. 10 ऑन द कार्ड. यंग बालवीर सांस्कृतिक क्रीडा मंडळ आयोजित नियोजित YBCC चषकाचं रौप्य महोत्सवी वर्ष. 20 मिनिटाचा टायमर आपला ऑन आहे मित्रांनो, लक्ष द्या. सहा मिनिटाचा वेळ ऑलरेडी तुम्ही कंझ्युम केला. 2.2 षटकाचा खेळ झाला आतापर्यंत फक्त. फेअर डिलिव्हरी आहे, फेअर डिलिव्हरी आहे, फेअर डिलिव्हरी आहे असं स्टेट अंपायरचं मत आहे. बघूया लेग अंपायर इंटरेस्टेड आहेत का. नो बॉलचे संकेत येत आहेत. फील्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे का की पंचांचा रिव्ह्यू आहे ते तुम्ही घोषित करा. पंचांचा रिव्ह्यू आहे.
नो बॉलचे संकेत येतात. 500 रुपयाचं पारितोषिक आपण पाहतोय टेनिसच्या फलंदाजीसाठी लाभलं जातं. निरंजनजी ठाकूर सरांच्या माध्यमातून नो बॉल वरती विकेट आलाय. 11 वरती लागतो धक्का. ध्रुव मेहरला इंट्रोड्यूस केलं गेलं. चला बॅटर लगेचच मार्क वरती पोहोचा. धावांचा विचार केला. 11 धावा धाव फलकावरती आहेत.
चिक चिक टोटल 26 वरती आहे.
चिक हॅलो चिक 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 हॅलो चिक हॅलो चिक चिक हॅलो चिक चला बॅटर प्लीज लगेच दाखल व्हा. समीकरण येणाऱ्या 29 बॉलमध्ये 40 धाव्यांची गरज आहे. चिक 29 बॉल 40 धाव्यांची गरज. हलक्या हाताने स्टेअर केलंय. एक धाव निश्चितच मिळेल. जितेशला इंट्रोड्यूस केलं गेलं. सेमीफायनल 2 जी टीम जिंकेल स्ट्रेट अवे तुम्हाला आमच्या 11 डहाणू टीम सोबत इन ऍक्शन मध्ये टॉप 2 मध्ये दिसेल. महिला वर्ग रजा घेताना दिसते. आज जागतिक महिला दिन सुद्धा. पुन्हा एकदा यंग बालवीर सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या वतीने तेजस याच गोष्टीसाठी ओळखला जातो. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया काय घडलंय. पाटील नेटवर्क अँड टीम ही क्षणचित्रे टिपली गेली आहेत का. उडता हुआ तेजस पाहायला मिळतोय. स्वतःला झोकून दिलाय. म्हणून म्हटलं जातं तुमच्या कर्तृत्वाची उडी मोठी असेल ना तर नशिबाला सुद्धा नतमस्तक व्हावं लागतं. आणि नशीब सध्याच्या घडीला तेजसच्या डायू समोर नतमस्तक झालाय. क्लासिकल स्टॉप पाहायला मिळतो. प्रेशर आहे. धावांचा पाठलाग करायचा आहे. जगदीश बाज झालाय. चेंडूचा विचार केला. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. सिंगल कंप्लीट आणि धावफलक 3 वरती आहे. स्टेअर केलंय. एक धाव निश्चितच मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक 4 वरती आहे. एका षटकाची समाप्ती झाली आहे. तब्बल धावांचा विचार केला 40चा पाठलाग करायचा होता. आता 24 बॉल मध्ये 36 धावांची गरज आहे. या धावा इथून सुद्धा होऊ शकतात.
संघर्ष मुरबे यश फाउंडेशन लगेचच गोलंदाज इंट्रोड्यूस करा मित्रांनो, कारण याच्यानंतर आपल्याला अजून तब्बल 10 ओव्हर आणि भला मोठा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम सांगता करायचा आहे. मंगेश मर्ले सरांना आपण मॅन्युअल स्कोररच्या भूमिकेमध्ये सुद्धा पाहतोय. खूप अप्रतिम कामगिरी त्यांच्या माध्यमातून केली जाते. एक अप्रतिम खेळाडू सोबत एक अप्रतिम मॅन्युअल स्कोरर सुद्धा ते आहेत, ते सध्याच्या घडीला आपल्याला माहीत पडतं. 36 ची गरज आहे 24 बॉलमध्ये. यॉर्करचा वापर केला गेला. डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल ना या मॅच मध्ये संघर्ष मुरबे यश फाउंडेशनला पुढच्या दिशेने नेणार आहे. मनगडाचा वापर फेकी रन आउटच्या रूपामध्ये जितेशला माघारी परतावं लागेल. गॉम. अनिशला इंट्रोड्यूस केलं गेलं. मनगडाचा वापर ऑन ड्राईव्ह. असं वाटलं पहिले ऑन ड्राईव्हचा मन आहे, त्याच्यानंतर तो फटका बदलला. हलक्या हाताने फक्त दिशा दिली. अजून एक सिंगल मिळेल आणि टोटलचा विचार केला, टोटल 7 वरती. फेकी झाली आहे. बॅटर फ्रेम मध्ये नाहीये. OUT आउटचे संकेत येत आहेत. थर्ड अंपायरला रेफर केलं गेलं. पंच आपल्या मार्कवरती जाऊन निर्णय कळवतील. OUT आउटचे संकेत येत आहेत. प्रत्येक डॉट बॉल आपल्याला अर्थातच या मॅच पासून आणि या स्पर्धेपासून खूप जास्त लांब नेतो. व्हाईट बॉल. डॉट बॉल. इथून मात्र काय गोलंदाजी होती.
मिस्टर विशालने खूप चांगला खेळ आजच्या संपूर्ण रजनीमध्ये दाखवला. लेट कट सिंगल कंप्लीट होईल आणि धावफलक 9 वरती आहे. उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आहे. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या रूपामध्ये ही धाव आहे. टोटल 10 वरती आहे. अजून एक डॉट बॉल. यश फाउंडेशन संघर्ष मुरबे. तेजस प्रॉमिसिंग फिल्डर. धावांचा विचार केला धावफलक 11. शेवटचा अंतिम बॉल येणं अजूनही बाकी आहे. सेमीफिनाले 2 तुम्ही पाहताय. टॅप त्याला सुद्धा थांबवलंय. निर्भय 12 ऑन द कार्ड. 3 षटकाची समाप्ती झाली आहे. 12 बॉल मध्ये 28 ची गरज आहे. 14च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. बारा बॉल 28 ची गरज. महत्वपूर्ण षटक. अनिश युवा गोलंदाजाला ती संधी दिली आहे. अजून एक सिंगल मिळेल परंतु आता इथे सिंगल डबलने जास्त काही होणार नाही. धावांचा आलेख वरच्या दिशेने न्यायचा असेल ना तर मोठे फटके खेळावे लागतील. दुसऱ्या बाजूला संघर्ष मुरबे यश फाउंडेशन कालच्या रजनीमध्ये सुद्धा इम्प्रेसिव्ह खेळ केला. लो स्कोरिंग मॅच स्वतःच्या बाजूने झुकवले. धृतेशची ती गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीच्या जोरावरती यश फाउंडेशन मुरबे आज इथपर्यंत पोहोचली आहे. आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा निर्भयची गोलंदाजी. मनगडाचा वापर इनटू द गॅप. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. तीन बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 9 बॉल मध्ये 23 धाव्यांची गरज आहे. 23 इन अपकमिंग 9 डिलिव्हरीज. 9 बॉल 23 ची गरज आहे. लेग 22च्या रूपामध्ये सिंगल आणि टोटल आता समीकरण 8 बॉल मध्ये 22 धाव्यांची गरज आहे. 22 इन अपकमिंग 8 डिलिव्हरीज. बॅकफुट वरती गेले. सिंगल मिळेल तिथे सुद्धा. 19 7 बॉल करायचे. 21 हा बॉल महत्वाचा. या बॉल वरती जर मोठा फटका आला ना तर अर्थातच जय जोगंदे वाघोर वामिका स्टार या मॅच मध्ये बंधून राहील. प्रयत्न करावे लागतील. संघर्ष करावा लागेल. सिंगल मिळेल म्हणजे आता समीकरण 6 बॉल 20 धाव्यांची गरज आहे. 6 बॉल 20 ची गरज टॉप 2 मध्ये दाखल होण्यासाठी.
पहिलाच बॉल दांडी गुल विकेट. टोटल जाऊन पोहोचेल तब्बल 24. 3 बॉल मध्ये 16 धाव्यांची गरज आहे. शेवटचा अंतिम बॉल औपचारिकता नामात्र शेष. हमजा 11 डहाणू लगेचच लाईनअप करा. हार्डलक टीम जय जोगनदेव आगवण वामिका स्टार आणि अभिनंदन टीम यश फाउंडेशन संघर्ष मुर्वे इन टू द ग्रँड फिनाले ऑफ यंग बालवीर सांस्कृतिक क्रीडा मंडळ आयोजित नियोजित YBCC चषक 2026. 25वे रौप्य महोत्सवी वर्ष. ग्रँड फिनालिस्टच्या 2 टीम, एका बाजूला हमजा 11 डहाणू आणि त्यांच्या विपक्ष यश फाउंडेशन संघर्ष मुरबे. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लगेचच मॅन ऑफ द मॅच नो डाऊट वन्स अगेन